हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू मंडे म्युझिंग्स. आणि आजचा आपला 9वा एपिसोड आपण रेकॉर्ड करत आहोत. आजचा जो आपला विषय आहे तो आहे व्हॅल्यू प्रपोजिशन. आपण अगोदरच्या भागात डिस्कस केलेलं की कस्टमर, हू इज माय कस्टमर, कस्टमर सेगमेंटेशन का महत्वाचं आहे आणि आपला कस्टमर कोण आहे ते समजून घेणं का महत्वाचं आहे. युजुअली द जर्नी हॅज टू स्टार्ट फ्रॉम कस्टमर. कस्टमरचे कुठले पेन पॉइंट्स आहेत किंवा कुठले प्रॉब्लेम्स किंवा कुठले चॅलेंजेस आपण सॉल्व्ह करतोय, दॅट इज वेअर द कस्टमर सेगमेंट बिकम्स इम्पॉर्टंट. आज आपण व्हॅल्यू प्रपोजिशन विषयी बोलणार आहोत, पण त्याच्या अगोदर आजचा आपला अजेंडा थोडंसं मंडे म्युझिंग्स बद्दल. मंडे म्युझिंग्स इज अ प्लॅटफॉर्म टू ॲड्रेस जे काही स्मॉल अँड मीडियम साइज एंटरप्रेन्योर्स आहेत, बिझनेसमॅन आहेत, प्रोफेशनल्स आहेत, बिझनेस प्रोफेशनल्स आहेत. त्यांचा धंदा आहे. पण त्यांना बरेचसे मॅनेजमेंट कन्सेप्ट्स माहीत नसतात. हे कन्सेप्ट्स ते कळत नकळतपणे आपल्या रोजच्या व्यवहारात वापरत असतात. आणि या कन्सेप्टशी त्यांची ओळख व्हावी आणि त्यांना समजावं आणि ते अधिक चांगल्या प्रकारे त्यांना वापरता यावे. तसेच काही जे टूल्स आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचावे म्हणून मंडे म्युझिंग्स हा एक प्रयत्न आहे. आज आपण काय-काय बघणार आहोत किंवा आपण काय-काय समजून घेणार आहोत. तर व्हॉट इस व्हॅल्यू प्रपोजिशन? त्याच्यानंतर एक चांगलं व्हॅल्यू प्रपोजिशन कसं बनवायचं? व्हॅल्यू प्रपोजिशन बनवताना कुठले प्रश्न आपण विचारायला हवेत? आणि एक व्हॅल्यू प्रपोजिशन कॅनव्हास करून टूल आहे. आपण पूर्णपणे कॅनव्हासमध्ये नाही जाणार आहोत व्हॅल्यू प्रपोजिशन कॅनव्हास. पण त्याचा एक छोटासा ओव्हरव्ह्यू मात्र आपण नक्की घेणार आहोत. सो प्रोसीडिंग फर्दर, राइट? कस्टमर सेगमेंटेशन्स, माझा कस्टमर कोण आणि व्हॉट प्रॉब्लेम्स एम आय सॉल्व्हिंग फॉर माय कस्टमर? तो एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सुरुवात करायला. कारण व्हॅल्यू प्रपोजिशन जो आहे, तो आपण कुठला कस्टमर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय तिथून येतो आणि कस्टमर सेगमेंटेशन करतेवेळी त्याचे प्रॉब्लेम्स किंवा त्याचे चॅलेंजेस काय आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण कस्टमर मॅप, सॉरी, एम्पॅथी मॅप आपण केलेला आहे. नंतर कस्टमर किंवा बायर पर्सोना आपण केलेला आहे. त्याच्या थ्रू आपण कस्टमर कसा वागतो, चालतो, बोलतो ते समजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचं डेमोग्राफिक, जिओग्राफिक, सायकोग्राफिक, बिहेवियरल हे आपण त्याचे जे सेगमेंटेशनचे प्रकार आहेत, ते सुद्धा समजून घेतलेले आहेत. आणि त्याच्याद्वारे आपल्याला कस्टमर किती चांगल्या प्रकारे ओळखता येतो. तर ते सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. आणि त्याची पुढची पायरी, की आता कस्टमरचा प्रॉब्लेम आपण आयडेंटिफाय केलेला आहे. इफ यू रिमेंबर इन वन ऑफ आवर अर्लियर एपिसोड्स वी हॅड डिस्कस्ड, कस्टमरचा प्रॉब्लेम इम्पोर्टंट असला पाहिजे, अर्जंट असला पाहिजे, वाढता असला पाहिजे, पॉप्युलर असला पाहिजे. त्याची फ्रिक्वेन्सी हाय असली पाहिजे. त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं असलं पाहिजे. हे काही निकष आहेत किंवा क्रायटेरियाज आहेत जे आपण कस्टमर सेगमेंटेशन करताना वापरतो. ते का इथे महत्त्वाचे आहेत? ते जितके आपण चांगल्या प्रकारे करू, तितका आपला व्हॅल्यू प्रपोजिशन जबरदस्त होतो. सो व्हॉट इस द व्हॅल्यू दॅट आय एम डिलिव्हरिंग फॉर माय कस्टमर? आणि व्हॅल्यू प्रपोजिशनचं सिंपल बेसिक सांगायचं म्हणजे मीच का? या प्रश्नाचं उत्तर इज व्हॅल्यू प्रपोजिशन. दॅट इज देअर. सो कस्टमर्स नॉर्मली आपला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस नाही बाय करत. आपण बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं, की आपण प्रॉडक्ट विकतोय. नाही, आपण प्रॉडक्ट नाही विकत आहे. आता एक दिवाळी नुकतीच गेली. दिवाळीच्या वेळी लोकांनी बऱ्याच वेळेला फराळ घेतला. आता फराळ घेतला, तो फराळ विकत नाही घेतायत ते. ते तो टाईम किंवा तो कन्व्हिनियन्स विकत घेतायत. फराळ त्यांनाही बनवता येतो, बऱ्याच लोकांना येतो, पण त्यांच्याकडे वेळ नाहीये, त्यांना जमत नाहीये किंवा त्यांना शक्य होत नाहीये. म्हणून ते दुसऱ्याकडून फराळ घेतायत. तर जेव्हा आपण फराळ विकत असतो, इट इज, तो फराळ हा फक्त फराळ नाहीये, इट इज सॉल्व्हिंग समबडी एल्सेस प्रॉब्लेम. आता आपल्याकडूनच का फराळ घ्यावा? हा प्रश्न जेव्हा आपण सॉल्व्ह करतो किंवा त्याचं उत्तर जो देतो, ते झालं आपलं व्हॅल्यू प्रपोजिशन. असं दुसरं बरचसं आहे. फर्निचर ऑब्व्हियसली घेत असताना फर्निचर्स लोकं घेतात. स्वतः नाही बनवत, राइट? पण आपलं घर सुंदर दिसावं, सुरेख दिसावं म्हणून ते इंटिरियर डेकोरेटर्स किंवा आर्किटेक्टची मदत घेतात. अँड दे ट्राय टू
एन्शुअर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, की आपलं घर कसं सुंदर दिसेल, अधिक दर्जेदार कसं दिसेल आणि त्याच्यासाठी ते इंटिरियर डेकोरेटर्सची मदत घेतात, राइट? सो कस्टमर त्याचा प्रॉब्लेम जाणणं खूप गरजेचं आहे. ते जेवढं चांगल्या प्रकारे आपल्याला समजेल, तेवढं चांगल्या प्रकारे आपण त्याला सर्व्हिस देऊ शकतो. व्हॅल्यू प्रपोजिशन देऊ शकतो. व्हॅल्यू देऊ शकतो आणि व्हॅल्यू प्रपोजिशन बद्दल खूप महत्त्वाचं आहे, की त्याच्यामध्ये व्हॅल्यू असायला हवी. इट शुड बी समथिंग दॅट इस ऑफ व्हॅल्यू आणि ते व्हॅल्युएबल सुद्धा असायला हवं. व्हॅल्यू आणि व्हॅल्युएबल 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण व्हॅल्यू प्रपोजिशनच्या हिशोबाने महत्त्वाच्या आहेत. माझ्याकडे ₹100 ची नोट आहे. ती ₹100 ची नोट ही झाली व्हॅल्यू त्याची. पण तीच ₹100 ची नोट 100 वर्षा अगोदरची आहे. तेव्हा ती व्हॅल्युएबल होते. राइट? सो वी नीड टू अंडरस्टँड दॅट. आपला व्हॅल्यू प्रपोजिशनमध्ये या दोन्ही गोष्टी असायला पाहिजेत. व्हॅल्यू असायला पाहिजे अँड इट शुड बी व्हॅल्युएबल ॲज वेल. आणि कस्टमर्सला आपण प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस नाही विकत आहे. त्याला एक सोल्युशन, त्याला एक आपण अनुभव विकत आहोत किंवा देत आहोत. राइट? दॅट इस व्हॉट वी आर व्हॅल्यू प्रपोजिशन इस ऑल अबाउट अँड सिंपल अगेन व्हॅल्यू प्रपोजिशन अगदी साध्या, सरळ, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माझ्याकडूनच का? या प्रश्नाचं उत्तर. आपण Apple घेतो, iPhone घेतो. मग iPhoneच का घेतो? आपण लावा किंवा दुसरं कुठलं असं साधा सुद्धा ब्रँड का नाही घेत? राइट? द आन्सर इस द व्हॅल्यू व्हिच इट डिलिव्हर्स. आणि व्हॅल्यू प्रपोजिशनचे हे काही हाऊ कॅन वी डिलिव्हर व्हॅल्यू टू आवर कस्टमर्स? तर हे काही प्रकार आहेत. तिथे सगळेच प्रकार नाही घेतलेले मी. पण आपण हे काही प्रकार आहेत ज्याच्याने आपण कस्टमरसाठी व्हॅल्यू क्रिएट करू शकतो. जसं परफॉर्मन्स, राइट? आजकाल आपण जर कॉम्प्युटर्स पाहत असू, कॉम्प्युटरचं स्पीड आज नॉर्मल जो रॅम झालेला आहे तो 8 जीबी किंवा 12 जीबी रॅमचे कॉम्प्युटर्स यायला लागलेले आहेत. Intelचा आय कोर प्रोसेसर जो आहे, तो 9th जनरेशन मला वाटतं 12th जनरेशन चालू आहे त्याचं. राइट? अँड ईच टाईम दे कीप ऑन अपग्रेडिंग द परफॉर्मन्स आणि सिस्टमचं जे हीटिंग होतं ते कमी होतं त्याच्याने. राइट? काहीतरी नवीन Apple इंट्रोड्यूस टॅबलेट्स, iTunes आणि त्याच्यानंतर iPhone लॉन्च करताना स्मार्टफोन नक्की कसा असायला हवा, राइट? Apple शोड इट टू द वर्ल्ड. तो काहीतरी नवीन देतोय. कस्टमायझेशन जे आपल्याला हवं तसं करून देणं किंवा आपल्या गरजेनुसार एखादी प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस उपलब्ध करून देणं. कस्टमायझेशन नॉर्मली आपण वेबसाईट डिझायनिंग करतो, कॅम्पेन्स करतो किंवा इंटिरियर्स करतो किंवा नवीन घर बनवतो. राइट? वी गो फॉर कस्टमायझेशन. वी बाय अ फोन, प्रोबॅबली त्याच्यामध्ये गिफ्टिंग पॅकिंग वगैरे जे काही वी गो फॉर कस्टमायझेशन. त्याच्यानंतर डिझाइन. आपण Ferrariची गाडी बघितलेली आहे किंवा Lamborghini बघतो. दे आर नोन फॉर देअर डिझाइन्स. दे आर नोन फॉर देअर स्टायलिंग दॅट इस देअर. एक गाडी बघितली की लगेच नजरेत भरते. राइट? सो डिझाइन कॅन बी वन ऑफ द वेज दॅट इस देअर. आपण कुठल्या प्रकारची डिझाइन किंवा कलर कॉम्बिनेशन मल्टिपल ते देतो. काही लोकं ब्रँड किंवा स्टेटससाठी शोधत असतात, राइट? आर मोस्ट ऑफ द लक्झरी प्रॉडक्ट्स दॅट आर देअर. Apple इस अ बिग ब्रँड. नंतर मग Louis Vuitton आहे किंवा असे तत्सम जे ब्रँड आहेत, Allen Solly आहे किंवा असे कुठलेही ब्रँड आहेत. तर दे आर स्टेटस सिम्बॉल. आपण ताज, लँड्स एंडला आपण जातो किंवा ताज बोलतो आपण. राइट? इट्स अ लक्झरी हॉटेल. इट्स अ ब्रँड काइंड ऑफ अ थिंग आणि त्याच्यामध्ये गेलं की आपलं स्टेटस वाढतं. सो वी असोसिएट दॅट विथ स्टेटस. त्याप्रकारे आपण एक देऊ शकतो. प्राइसवरती सुद्धा देऊ शकतो. बाकीची लोकं ₹50 ला विकतायत. आपण ₹40 ना ती सर्व्हिस देऊ शकतो का? When OnePlus when it initially started, it was known as a giant killer phone. कारण 15,000 मध्ये OnePlus जे फीचर्स देत होतं, तेच फीचर्स आपल्याला जर Samsung किंवा दुसऱ्या कुठल्या फोनमध्ये जर हवे असतील, ॲट दॅट पॉइंट ऑफ टाईम Nokia वॉज स्टिल देअर, राइट? तर आपल्याला कमीत कमी 30,000-35,000 द्यावे लागायचे. Those same features you are getting for ₹15,000. OnePlus when it was launched, it was a value for money phone. आता obviously they have moved to the premium segment. That is there. कन्व्हिनियन्स आणि युजेबिलिटी. आपण कुठलाही सॉफ्टवेअर वापरतो, गाडी वापरतो किंवा काय, सुरुवातीला ते किचकट असतं वापरणं, राइट? पण
जेवढं आपण वापरायला सुरुवात करतो, कालांतराने इट बिकम्स कन्व्हिनियंट. वी स्टार्ट मास्टरिंग दॅट. सो कन्व्हिनियन्स इस वन वे ऑफ प्रोव्हायडिंग व्हॅल्यू प्रपोजिशन टू युअर कस्टमर्स. आपल्या मोबाईल फोनद्वारे आज आपण कॅश पे करू शकतो. सॉरी, कॅश ट्रान्झॅक्शन्स करू शकतो, राइट? विथआऊट ॲक्चुअली युजिंग फिजिकल कॅश. ते कन्व्हिनियन्स आहे. आपल्याला गाडीसाठी थांबावं लागत नाही फार काळ. Ola, Uber आहेत आज आपल्याकडे, राइट? दोज आर कन्व्हिनियन्स. आपल्याला अँड युजेबिलिटी जे वापरायला सोपं आहे, सोयीस्कर आहे. ॲपचं सॉफ्टवेअर वगैरे जे असतं ते एकदम सोपं असतं. कोणी कधीही कुठेही डाउनलोड करून यूज करू शकतो. राइट? सो these आर जस्ट सम ऑफ द वेज इन व्हिच वी कॅन प्रोव्हाईड द व्हॅल्यू प्रपोजिशन. आणि हे रिलेटेड टू कस्टमर पेन पॉइंट्स आहेत. कस्टमरला काहीतरी नवीन हवं असतं. त्याला काहीतरी चांगलं हवं असतं. त्याला काहीतरी दर्जेदार हवं असतं. त्याला चार लोकं आपली नोंद घेतील किंवा नोटीस करतील असं काहीतरी हवं असतं. त्याला कमी किमतीत हवं असतं. या सगळ्या गोष्टी त्याच्या अडी-अडचणी आहेत. इफ यू जस्ट ट्राय अँड सी, राइट? सो these आर सम ऑफ द वेज इन व्हिच वी कॅन प्रोव्हाईड द व्हॅल्यू प्रपोजिशन टू द कस्टमर्स. आता व्हॅल्यू प्रपोजिशन आपण कसं देणार आणि कुठल्या प्रकारे त्याच्यामध्ये स्टेप्स काय आहेत, राइट? सो हा जो मटेरियल आहे, सोर्स मटेरियल तो आहे, तो HubSpot वरती आहे. प्रत्येक वेबसाईटमध्ये तुम्हाला वेगवेगळे स्टेप्स मिळतील. बट इफ यू स्टडी देम मोर ऑर लेस सगळेजण सरतेशेवटी या 4-5 गोष्टींभोवतीच येतात, राइट? सो क्रिएटिंग अ ग्रेट व्हॅल्यू प्रपोजिशन कसं बनवतो आपण? आणि मी जसं सुरुवातीला पण सांगितलं, अंडरस्टँड द कस्टमर्स प्रॉब्लेम, राइट? आपण आपल्या कस्टमरसाठी कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय आणि विचार करा, आपण कस्टमर सेगमेंटेशनच्या वेळी डेटा कॅप्चरिंगचं बोललेलो मी. त्याच्यामध्ये आपण कुठल्या प्रकारची सर्व्हिस जास्त वेळा आपला कस्टमर आपल्याकडून घेतोय, त्याला ती का आवडते ते कॅप्चर करण्याविषयी बोललेलो. इफ यू गो बॅक अँड स्टडी दोज ओर रिफर दोज, आपल्याला कळून चुकेल की कस्टमर्स आपल्याकडे कशासाठी नेमका येतोय. And one of the other things which I would strongly recommend and tell you is 6 महिन्यातनं एकदा, जे मी तेव्हा पण सांगितलेलं आज पुन्हा सांगतोय, 6 महिन्यातनं एकदा किंवा वर्षातनं एकदा, 6 महिन्यातनं एकदा इज बेस्ट इफ यू कॅन डू दॅट. किंवा वर्षातनं एकदा न चुकता कमीत कमी आपल्या 20 कस्टमर्स बरोबर बोला. त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना काय प्रॉब्लेम आहे, त्यांना काय अडी-अडचण आहेत, ते आपल्या सर्व्हिस बरोबर आयडेंटिफाय का करतात? माझ्याकडूनच तुम्ही का सर्व्हिस घेता? जर माझी सर्व्हिस दुसऱ्याला सांगायची झाली किंवा रिफर करायची झाली, तर तुम्ही का सांगणार? कशासाठी सांगणार? आणि हीच सर्व्हिस तुम्ही पुढेही कंटिन्यू करणार का? का करणार? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा आपण जमा करू आणि बसू, दॅट इज युअर व्हॅल्यू प्रपोजिशन. बट फॉर दॅट वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट इस द कस्टमर्स प्रॉब्लेम. तो रात्री झोपायला जाताना काय दुखणं घेऊन झोपायला जातो किंवा सकाळी उठल्या क्षणी त्याच्या पहिला विचार कुठला येतो त्याच्या मनात. दॅट इज व्हॉट इस अ कस्टमर प्रॉब्लेम. आर वी आयडेंटिफाइंग? आणि कधीच सुरुवात व्हॅल्यू प्रपोजिशन बरोबर नका करू. व्हॅल्यू प्रपोजिशन इस द सेकंड स्टेप. वी ऑल्वेज स्टार्ट विथ द कस्टमर प्रॉब्लेम. व्हॉट हिज challenges are, what his issues are, what his concerns are, राइट? सो स्टार्ट विथ कस्टमर्स प्रॉब्लेम. तुमच्या कस्टमरला कुठला प्रॉब्लेम आहे? तो तुमच्याकडून सर्व्हिस का घेतोय? बोला त्यांच्याशी, समजून घ्या, राइट? सो स्टार्ट विथ कस्टमर्स मेन प्रॉब्लेम्स. आणि मेन प्रॉब्लेम जेव्हा मी बोलतो ना, सिंपल, त्याला झोप येत नाही त्या प्रॉब्लेममुळे. तो मेन प्रॉब्लेम आहे. तो आपण सॉल्व्ह करू शकतो का? कशाप्रकारे करू शकतो? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इस व्हॉट हॅपन्स इफ यू डोंट सॉल्व्ह द प्रॉब्लेम? तो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सो व्हॉट प्रॉब्लेम्स इस युअर कस्टमर फेसिंग? आस्क. तो तुमच्याकडून तुमची प्रॉडक्ट जर वेबसाईट डिझायनिंग घेत असेल, इंटिरियर घेत असेल, फराळ घेत असेल, पिकनिक किंवा टूर प्लॅन करून घेत असेल. आजकाल टूर प्लॅनसाठी आपल्याकडे बरेचसे वेबसाईट्स वगैरे अवेलेबल आहे, व्हेअर यू कस्टमाइज युअर ओन पॅकेजेस. आजकाल टूर प्लॅन करणं तरी सुद्धा तो आपल्याकडून का घेतोय? राइट? किंवा एखादी गाडी बुक करत असेल. ऑल धिस अंडरस्टँड द प्रॉब्लेम. व्हॉट इस द रिझन व्हाय ही इस कमिंग टू अस?
हे समजलं ना, की मग पुढची पायरी आपोआप सोपी होते. इस आयडेंटिफाय ऑल द बेनिफिट्स. आपले जे काही प्रॉडक्ट्स आहेत किंवा आपले जे काही सर्व्हिसेस आहेत, ते त्यांना कुठल्या प्रकारचे बेनिफिट किंवा द सिंपल वे इज हाऊ आर वी सॉल्व्हिंग देअर प्रॉब्लेम्स थ्रू आवर प्रॉडक्ट्स एंड सर्व्हिस. मग जसं आपण बोललो राइट काहीतरी नवीन परफॉर्मन्स, कस्टमायझेशन, डिझाइन, ब्रँड. These are all the benefits and this is how we are solving the problems for the customer. So identify all your benefits. आपला प्रॉडक्ट किंवा आपली सर्व्हिस घेतल्यानंतर त्याला कुठल्या प्रकारचा फायदा होईल. त्याचा वेळ वाचतो. त्याला कमी किमतीत मिळतं, त्याला दर्जेदार मिळतं, काहीतरी डिफरंट पॅकेजिंग मिळतं, काहीतरी डिफरंट एक्सपिरियन्स मिळतो. These are all the benefits that customer is looking for or किंवा आपल्या या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसने त्याला ह्या गोष्टी प्रोव्हाईड करायला हव्या. Then he is going to be really very happy, right? The next thing that is there is obviously describe मी जसं बोललेलो सुरुवातीला, व्हॅल्यू आणि व्हॅल्युएबल असणं दोन्ही गरजेचे आहेत व्हॅल्यू प्रपोझिशनमध्ये. त्याच्याकरता त्याला व्हॅल्यू प्रपोझिशन बोलतो, नुसतंच नाही, राइट? सो व्हॉट मेक्स थिस बेनिफिट्स व्हॅल्युएबल? व्हॉट मेक्स थिस बेनिफिट्स व्हॅल्युएबल? की आपला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरल्यामुळे त्याच्या आयुष्यात काय फरक पडलाय? जर आपली सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट त्याने वापरलाच नसता, तर काय झालं असतं? ते त्याचं दुखणं जर राहिलं, तर आपली सर्व्हिस व्हॅल्युएबल आहे त्याला. आपली सर्व्हिस घेतली नाही आणि त्याचं दुखणं तसंच राहिलं, तर व्हॅल्युएबल आहे. आणि आपली सर्व्हिस नाही घेतली आणि काहीच फरक पडत नाही, then something is wrong with the product or service. It is not solving the customer's problem. सो व्हॉट डिफरन्स ना, डिस्क्राईब व्हॉट मेक्स इट व्हॅल्युएबल ह्याचं उत्तर शोधायचं असेल ना, तर विचारा, की मी जर माझी सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट तुम्हाला नाही दिलं, तुम्हाला काय फरक पडणार आहे? मग तुम्ही काय करणार? किंवा उद्या परवा जर आम्ही तुम्हाला ही सर्व्हिस देऊ नाही शकलो, तर काय फरक पडणार? द आन्सर टू दॅट क्वेशन इज अंडरस्टँडिंग व्हॉट मेक्स इट व्हॅल्युएबल. आणि त्याची पुढची पायरी ही तितकीच महत्त्वाची आहे, इज कनेक्ट धिस टू द बायर्स प्रॉब्लेम. प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं महत्वाचं आहे. दॅट लूप हॅज टू बी कंप्लीटेड. की आपण कस्टमर्सचे मेन प्रॉब्लेम्स काय आहेत आणि ते बायर प्रॉब्लेम्स जे आहेत, आपण जी व्हॅल्यू प्रोव्हाईड करतोय, ती कस्टमर प्रॉब्लेम किंवा बायरचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्याबरोबर असं पूर्ण वर्तुळाकार म्हणजे वी गो अँड कनेक्ट द डॉट्स. दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल, तर ही इज नॉट गोइंग टू बी हॅपी, राइट? सो व्हॉट प्रॉब्लेम आर वी सॉल्व्हिंग फॉर द कस्टमर? आपण थोडंसं उदाहरण घेऊन व्हॅल्यू मॅप आणि कस्टमर प्रोफाइल तेव्हा आपण डिस्कस करू या गोष्टी. बट अंडरस्टँड लोकं मोबाईल फोन का वापरायला लागली? राइट? त्यांना प्रॉब्लेम होता, की ते कुठे बाहेर असेल, कधी कोणाशी संपर्क साधायचा झाला, काय करायचं झालं, तर पी-सी-ओ शोधावा लागायचा आणि पी-सी-ओ चालतच असेल असं नव्हतं, राइट? सो इट वॉज अ प्रॉब्लेम. इफ आय वांट टू स्टे कनेक्टेड, आय नीड समथिंग विथ मी. तिथे आला आपला मोबाईल फोन. किंवा मला टाईमपास करायचा आहे बसल्या-बसल्या, मला काही सुचत नाहीये. मला प्रवासात काहीतरी चित्रपट बघाय तिथे आपले Netflix किंवा Hotstar सारखे जे ओ-टी-टी ॲप्स आहेत ते आले, राइट? सो दे आर ट्रायिंग टू सॉल्व्ह अ पर्टिक्युलर टाइप ऑफ अ प्रॉब्लेम फॉर द कस्टमर अँड क्रिएटिंग व्हॅल्यू थ्रू दॅट. दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना त्याला व्हॅल्यू क्रिएट होतेय का? त्याला त्याच्यातून स्वतःचा काहीतरी फायदा किंवा त्याला थोडंसं मोकळा श्वास घेण्यासारखं मिळतंय का? दॅट इज व्हॉट द कस्टमर व्हॅल्यू प्रपोजिशन इज. अँड व्हॅल्यू प्रपोजिशन इफ इट इज नॉट सॉल्व्हिंग द प्रॉब्लेम, देन आय एम अगेन सेयिंग तो व्हॅल्यू प्रपोजिशन नाही आहे. आणि दुसरी गोष्ट इज डिफरन्शिएट युअरसेल्फ ॲज अ प्रिफर्ड प्रोव्हायडर ऑफ द व्हॅल्यू. राइट? आपण Amazonची ॲड बघितली असेल. Amazonची ॲड खूप चांगले ॲड्स बनवतात. वन ऑफ द Amazon ॲड्स वॉज इंडिया की अपनी दुकान. आणि इंडिया की अपनी दुकान म्हणजे काय? प्रत्येक भारतीय नागरिक किती काहीही झालं, तरी आपल्या घराच्या बाजूला जो किराणावाला आहे, तो आपल्या हक्काचा किराणावाला असतो. तो आपल्याला उधारी देतो, तो आपल्याला घरपोच सामान आणून देतो. तो आपल्याला काय हवं असेल तर साप
आज नहीं है लेकिन कल आपके लिए पक्का लाके दूँ आणि न चुकता तो आणून देतो, राइट? तो जो कन्सेप्ट आहे, Amazon tried to take it online through their products and their service and they said इंडिया की अपनी दुकान, राइट? डिफरन्शिएट फ्रॉम अदर्स. Flipkartची खूप काही वर्षापूर्वी जर तुम्हाला आठवत असेल, Flipkartची छोट्या बालकांची ॲड यायची. छोटे बालक जे प्रौढांसारखे आहेत. त्यांचं मेकअप, गेटअप वगैरे प्रौढांसारखा असायचा आणि Flipkartचे ते ॲड तुफान गाजलेल्या. व्हाय? बिकॉज दे आर डिफरन्शिएटिंग देअर सर्व्हिस आणि त्यांनी असं दाखवून दिलं, की ई-कॉमर्स किंवा ऑनलाईन जे काही आहे, ते फक्त काही तरुणच नाही वापरू शकत. तर जो वयात आलेला आहे किंवा हू इस एट अ पर्टिक्युलर एज लेव्हल, अडल्ट एज लेव्हल, ती लोकं सुद्धा अगदी सहजरित्या वापरू शकतात आणि कम्फर्टेबली ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस थ्रू ऑर्डर प्लेस करू शकतात, पेमेंट करू शकतात. राइट? सो दॅट इस हाऊ Flipkart डिफरन्शिएटेड इटसेल्फ. आणि या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम्स आहेत. अ, ज्येष्ठ नागरिक किंवा जे सीनियर सिटिझन्स आहेत किंवा एक पर्टिक्युलर एज ग्रुप. आता ऑब्व्हियसली एव्हरीबडी इज कम्फर्टेबल. पण सुरुवातीला त्यांना मोबाईल वापरताना थोडंसं त्रास व्हायचा किंवा दे आर नॉट टू शुअर whether to use that mobile or how to use that mobile or not. Okay. So that is how आता आपण काही प्रश्न विचारणार आहोत किंवा आपण काही डिस्कस सम ऑफ द क्वेश्चन्स दॅट वी विल डिस्कस इज व्हॅल्यू प्रपोजिशन बनवते वेळी कुठले प्रश्न विचारणं गरजेचं आहे. हू आर माय कस्टमर्स, राइट? अँड व्हॉट डू दे नीड? हू आर देअर म्हणजे हू आर माय कस्टमर्स आणि व्हॉट डू दे नीड? व्हॉट डू दे डू अँड व्हॉट डू दे नीड? ते काय करतात आणि त्यांना काय हवं आहे? याचं उत्तर आपल्याला आपल्या कस्टमर सेगमेंट्स मधून येतो. आपण त्याच्यावर बरीचशी चर्चा केलेली आहे. प्लीज गो बॅक अँड रिफर टू द कस्टमर सेगमेंट्स पार्ट दॅट इज देअर. व्हॉट प्रॉब्लेम्स डू दे नीड टू सॉल्व्ह? मी जसं बोललो, प्लीज एव्हरी 6 मंथ्स, 1 इयर मेक इट अ प्रॅक्टिस. अंडरस्टँड की आपण जे सॉल्व्ह करतोय तेच प्रॉब्लेम आहेत आणि प्लीज ते चालूच राहणारे आहेत प्रॉब्लेम्स तर चांगलं आहे. कारण आय एम नॉट टॉकिंग इन टर्म्स ऑफ इन्कन्व्हिनियन्स. आय एम टॉकिंग इन टर्म्स ऑफ द प्रॉब्लेम बिंग देअर आणि आपण त्यांना एक चांगली दर्जेदार सुविधा किंवा सर्व्हिस देतोय अँड दॅट कंटिन्यूज बिकॉज ॲज लाँग एज द प्रॉब्लेम ऑर चॅलेंज कंटिन्यूज, आवर बिझनेस ऑल्सो कंटिन्यूज. राइट? आणि मग व्हॉट इम्प्रुव्हमेंट्स आर दे लुकिंग फॉर? त्यांना एक्झॅक्टली काय हवं आहे? त्यांना कन्व्हिनियन्स हवा आहे, त्यांना प्राइस कमी करून हवं आहे, त्यांना युजेबिलिटी हवी आहे, त्यांना परफॉर्मन्स हवा आहे, त्यांना कॉस्ट रिडक्शन करून हवी आहे, त्यांना रिस्क रिड्यूस करून हवी आहे, त्यांना सगळीकडे वापरता येण्यासारखं काहीतरी हवं आहे, राइट? काय व्हॉट इम्प्रुव्हमेंट्स आर दे लुकिंग फॉर? आणि ती इम्प्रुव्हमेंट जर नाही केली परत सिंपल अगेन, राइट? इफ यू डोंट इम्प्रूव्ह देन व्हॉट हॅपन्स? ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं ना, की त्याला किती टोचतं ते माहिती पडतं. कधी-कधी क्षुल्लक गोष्टीमुळे लोकं एखादी गोष्ट सॉफ्टवेअर किंवा काय वापरत नाही. गमतीदार किस्सा आहे. एका कंपनीने त्यांचे इन्व्हॉइस प्रोसेसिंग सॉरी इन्व्हॉइस नाही, कन्व्हेन्स व्हाउचर्स प्रोसेसिंग करण्यासाठी सॉफ्टवेअर घेतला. ॲज अ सॉफ्टवेअर वॉज फास्ट, व्हेरी फास्ट. राइट? त्याच्यामध्ये तुम्ही जर एंट्री केली तर तुम्हाला 2 दिवसात तुमचे पैसे रिइम्बर्स होऊन यायचे. आणि जर तुम्ही मॅन्युअली सबमिट केलं, तर तुम्हाला 15 दिवसानंतर अकाउंटला पैसे यायचे. आता गमतीशीर किस्सा पहा राइट. सॉफ्टवेअरमधून केला, तर 2 दिवसानंतर यू टू गेट द कॅश रिइम्बर्समेंट्स फॉर युअर कन्व्हेन्स. तरीही बरीचशी लोकं सॉफ्टवेअर न वापरता ते मॅन्युअलच सबमिट करत होते आणि कंपनी विचारात पडली, "अरे हे काय प्रकार आहे? म्हणजे 15 दिवसानंतर पैसे घ्यायला पब्लिक तयार आहे, पण ते सॉफ्टवेअर वापरायला तयार नाही." आणि मग त्यांनी स्टडी केलं तेव्हा त्यांच्या अशा लक्षात आलं, की सॉफ्टवेअर वापरायला प्रॉब्लेम नव्हतं. पण सॉफ्टवेअर वापरायला थोडंसं किचकट होतं आणि त्याच्यामध्ये ते 50 वेळा प्रॉम्प्ट येत राहायचे. प्रत्येक एंट्रीला प्रॉम्प्ट येत राहायचं आणि वापरायला थोडंसं किचकट होतं ते सॉफ्टवेअर, राइट? सो दे इम्प्रूव्हड दॅट. दे टोल्ड द कंपनी आणि the सॉफ्टवेअर प्रोव्हायडरने ते प्रॉम्प्ट्स जे यायचे किंवा तो हेल्पर जो यायचा तो काढून टाकला आणि सॉफ्टवेअर थोडंसं सिम्प्लिफाय केलं त्यांनी. अँड देन द युजेबिलिटी हॅपेंड, राइट? सो व्हॉट इम्प्रुव्हमेंट्स आर दे लुकिंग फॉर?
आता व्हॉट डू दे व्हॅल्यू? अशा प्रकारची गोष्ट ती कंपनी व्हॅल्यू करणार का? हो, नक्कीच करणार. राइट? बिकॉज वी आर हेल्पिंग टू मेक देअर लाईव्हज बेटर. This is another question is how our product or service is making the life better for the customer. That is another way, right? And exactly, right? How does a product or idea solve a particular problem or offer improvement? ती त्यांची लाईफ किंवा त्यांचं जे जगणं आहे किंवा त्यांची व्यवसाय करणं आहे, ते कसं सोपं करतात. टॅली व्हेन इट वॉज लॉन्च्ड, टॅली आज घडीला काही एकदम दर्जेदार किंवा आउट ऑफ द वर्ल्ड सॉफ्टवेअर नाहीये. बट टॅली हे खूप उपयुक्त सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये जे काही बेसिक बिझनेसमॅनच्या छोट्या-मोठ्या गरजा असतात, ते पूर्ण होत आहेत. अँड टॅली हॅज डन दॅट ब्युटिफुली, राइट? अँड दे आर कंटिन्युअसली इम्प्रूव्हिंग. जे सुरुवातीचं टॅली आणि आजच्या टॅलीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. इफ यू जस्ट टेक दॅट ॲज अन एक्झाम्पल, राइट? अँड कस्टमरला काहीतरी टँजिबल, इनटँजिबल आपल्या प्रॉडक्टमधून मिळतंय का? टँजिबल आणि इनटँजिबल दोन्ही मिळणं गरजेचं आहे. राइट? बिकॉज दॅट विल क्रिएट इव्हन मोर व्हॅल्यू फॉर तो कुठे रिझल्ट एक्सपिरियन्स करायचं झालं किंवा दाखवायचं झालं, सांगायचं झालं, कॅन ही शो दॅट? कॅन ही डेमॉन्स्ट्रेट इट टू समबडी एल्स? की कॅन ही रिअली फील की हा माझी जी लाईफ आहे किंवा माझी जी कार्यपद्धती आहे किंवा माझा जो बिझनेस आहे, तो product using product X or Y, it has become better, right? And again, the same question: how does our product or idea create more value than the customers? Sorry, than the competitors. Competitor पेक्षाही वेगळं व्हॅल्यू कशी क्रिएट होते? हाऊ आर वी बेटर दॅन कॉम्पिटिटर्स? स्टीव्ह जॉब्सचा iPhone लॉन्च करतानाचा जो व्हिडिओ आहे YouTubeवरती, यू जस्ट गुगल स्टीव्ह जॉब्स लॉन्चिंग iPhone. आणि त्याची सुरुवातीची 1 तासाभराचा व्हिडिओ आहे तो. त्याची सुरुवातीची फक्त एक 10 मिनिटं जरी तुम्ही बघितली ना, यू विल गेट द आन्सर टू धिस क्वेशन, की हाऊ डज युअर प्रॉडक्ट ओर आयडिया क्रिएट मोर व्हॅल्यू दॅन कॉम्पिटिटर्स? त्याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदररित्या कॉम्पिटिटर्स स्मार्टफोन जे आहेत, ते स्मार्टफोन का नाही आहेत? आणि ते खरंच स्मार्टफोन आहेत का? हा प्रश्न उपस्थित करून Apple त्या सगळ्या गोष्टींवरती कसं मात करतोय आणि iPhone इस हाऊ द राइट सोल्युशन याचा एक उत्तम नमुना पेश केलेला आहे. आणि ते बऱ्याच गोष्टींसाठी तो आहे. यू वांट टू लर्न प्रेझेंटेशन स्किल्स, यू वांट टू लर्न हाऊ टू प्रेझेंट युअर आयडिया, राइट? यू वांट टू pitch how to give your value proposition. It is a beautiful, beautiful piece to watch, right? आणि use the 5 why methodology. युरेका फोर्ब्सची एक सुंदर ॲड येते. तो एक छोटा मुलगा खेळत असतो आणि युरेका फोर्ब्सचा सेल्स पर्सन त्या घरी गेलेला असतो. तो सांगतो, "ये वॉटर फिल्टर है, अगर आप यूज करते हो तो इससे आप सुरक्षित रहोगे. आपका पानी फिल्टर होके आएगा." तो सांगतो, "इससे क्या होगा?" तो छोटा मुलगा त्याला विचारतो. तो सांगतो, "इससे आप सुरक्षित रहोगे. आप बार-बार बीमार नहीं पड़ोगे." मग उससे क्या होगा? राइट? आणि मग ते हे करून सरतेशेवटी तो सांगतो, "यू विल हॅव अ व्हेरी हेल्थी लाईफ अँड अ बेटर लाईफ कंपेअर्ड टू इफ यू ड्रिंक वॉटर दॅट इज कंटॅमिनेटेड ऑर." तर मुलगा त्याला प्रश्न विचारत जातो आणि तो प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतो. 5व्या वायचं जो उत्तर आहे, दॅट इज व्हॅल्यू प्रपोजिशन. तुम्ही ही गाडी का घेतायत? कारण मला नवीन गाडी घ्यायची होती. तुम्हाला नवीन गाडी का घ्यायची होती? कारण माझी जुनी गाडी बिघडलेली किंवा ती आता सर्व्हिस. मग तुम्ही किती वर्षानं? जुनी गाडी तुम्हाला का काढावीशी वाटली? कारण ती मला हवा तसं परफॉर्मन्स देत नव्हती किंवा पेट्रोल जास्त खात होती. सो पेट्रोल जास्त खात होती इज द रिझन व्हाय ही इज आणि माझं मेंटेनन्सवरती जास्त खर्च होतो, राइट? सो पेट्रोल जास्त खात होते आणि मेंटेनन्सवर जास्त खर्च होत होता. दॅट इज द रिझन व्हाय दॅट पर्सन हॅज गॉन अँड बॉट अ न्यू कार. सो 5 व्हाय, राइट? व्हॅल्यू प्रपोजिशन समजण्यासाठी हा उत्तम टूल आहे 5 व्हाय. सिक्स सिग्मा, लीन मॅनेजमेंट, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट या ठिकाणी सुद्धा हा प्रश्न विचारला वापरतात त्या पद्धतींमध्ये टू अंडरस्टँड. अँड अगेन द सेम क्वेशन व्हिच वी हॅव ऑलरेडी डिस्कस, इज द प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस व्हॅल्यूड बाय द कस्टमर? आणि याच्या जोडीला मी अजून एक प्रश्न पुन्हा ॲड करेल, जो सुद्धा मी की आपण जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला,
तर कस्टमरला काय फरक? व्हॉट डिफरन्स डज इट मेक टू द कस्टमर इफ वी डोंट सॉल्व्ह द प्रॉब्लेम? You go reflect on these questions. You can spend some time. You can pause, reflect on these questions and answer. थोडासा वेळ घालवा, उत्तरं शोधा, लिहा. It will help you understand as to exactly why and what is your customer value proposition. Is it valuable and is it valued by the customer? Right? आता मी जे बोललेलो कस्टमर व्हॅल्यू प्रपोजिशन कॅनव्हास. व्हॅल्यू प्रपोजिशन कॅनव्हास हा एक टूल आहे. बिझनेस मॉडेल कॅनव्हास मधून हा डेव्हलप झालेला आहे. राइट. सो बिझनेस मॉडेल कॅनव्हास इज अ व्हेरी फॅन्टास्टिक बुक बाय अलेक्झांडर ऑस्टरवर्ल्डर. तर खूप सुंदर पुस्तक आहे. आपलं बिझनेस कसं समजून घ्यायचा आणि कुठले महत्वाचे 9 घटक आहेत. राइट. सो इट हेल्प्स यू अंडरस्टँड दॅट. त्याचं पुढचं पाऊल म्हणून त्यांनी कस्टमर व्हॅल्यू प्रपोजिशन किंवा डिझायनिंग व्हॅल्यू प्रपोजिशन हे त्याची पुढची पायरी म्हणून पुस्तक लॉन्च केलं आणि त्याच्यामधून आपण हा व्हॅल्यू प्रपोजिशन कॅनव्हास घेतलेला आहे. राइट. व्हॅल्यू प्रपोजिशन कॅनव्हास मध्ये महत्वाच्या 2 गोष्टी आहेत. व्हॅल्यू मॅप आणि कस्टमर प्रोफाइल. आणि कस्टमर प्रोफाइल आणि व्हॅल्यू मॅप ते दोघांमध्ये फिट असलं पाहिजे. तर आपली व्हॅल्यू डिलिव्हर होते. ती जर नसेल तो फिट नसेल, देन द व्हॅल्यू डज नॉट गेट डिलिव्हर्ड. राइट. तो आपण ते थोडंसं आता अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. दिस इज हाऊ व्हॅल्यू प्रपोजिशन कॅनव्हास लुक्स लाइक. ओके. त्याच्यामध्ये व्हॅल्यू मॅपमध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. गेन क्रिएटर्स, प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस अँड पेन रिलीव्हर्स. आणि कस्टमर प्रोफाइलमध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. गेन्स, पेन्स अँड जॉब्स. ओके. तर आता काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया अँड वी विल ट्राय टू अंडरस्टँड दिस कॅनव्हास. अगेन आय एम टेलिंग यू दिस इज जस्ट अ इंट्रोडक्शन टू दिस व्हॅल्यू प्रपोजिशन कॅनव्हास. व्हॅल्यू प्रपोजिशन कॅनव्हासची फक्त तोंड ओळख आहे. व हा खूप उत्तम आणि दर्जेदार टूल आहे जर तुम्हाला व्हॅल्यू प्रपोजिशन तुमच्या बिझनेसचा फाइंड आउट करायचं असेल तर. राइट. सो we start with customer profile, buyer persona and segments किंवा कस्टमर सेगमेंट्स. राइट. आपण ऑलरेडी कस्टमर सेगमेंट्स विषयी बोललेलो आहोत. वी हॅव ऑलरेडी डिस्कस दॅट. बट थोडंसं पुढे आणि अगेन हॅव्हिंग अ बायर पर्सोना हेल्प्स अस टू अंडरस्टँड की त्याचं वागणं आपण एम्पॅथी मॅप सुद्धा केलेला आहे. राइट. सो कस्टमर नक्की काय करतो? व्हॉट आर द जॉब्स ही इज ट्रायिंग टू गेट डन? म्हणजे आपण एक सिंपल उदाहरण घेऊया. एखादा व्यक्ती आपण रोज प्रवास करतो. राइट. आपण रोज प्रवास करतो. तर मला काय हवं आहे? मला प्रवास करण्यासाठी मला कॅब लागते. राइट. सो आय वॉन्ट ट्रायिंग टू बुक अ कॅब. मला कॅब लागते. मला गाडी शोधावी लागते. राइट. आय आय वॉन्ट अ कार टू बी देअर. राइट. कस्टमर पेन. आता गाडी नाही मिळाली तर काय होतं? मला खूप थांबावं लागतं. माझं काम अडून राहतं. म्हणजे पुढची कामं व्हायची राहतात. माझा वेळ खूप वाया जातो. राइट. मग हे मला कटकटीचं होतं. राइट. सो व्हॉट आर माय कस्टमर पेन्स दॅट आय हॅव टू वेट. आय एम वेस्टिंग माय टाईम. आय कान्ट गेट थिंग्स डन फास्टर. राइट. हे माझे पेन एरिया आहे. जर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं, जर मला गाडी व्यवस्थित मिळाली, तर काय होईल? मी माझी कामं झटपट करू शकतो, अगदी वेळेवर पोहोचू शकतो. मी चांगल्या प्रकारे काम लवकर संपवून वेळ वाचवू शकतो आणि तो इतर चांगल्या ठिकाणी गुंतवू शकतो. राइट. दिस इज बेसिकली नाऊ हे करताना ना म्हणजे आपला कस्टमर काय करतो? सो अंडरस्टँड अगेन व्हॉट इस युअर कस्टमर डूइंग थ्रू आउट द डे. तो आपला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस कुठे वापरणार आहे? पहिला प्रश्न आणि कशी वापरणार आहे? दुसरा प्रश्न का वापरणार आहे? कस्टमर पेन्स तो का वापरणार? त्याला कुठल्या गोष्टींमध्ये त्रास होतो आणि आपला प्रॉडक्ट त्याला कसं सॉल्व्ह करतो? अँड कस्टमर गेन आपली प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरल्याने त्याला कसा फायदा होतो? किती प्रकारचे अँड जेवढे पॉसिबल फायदे लिहिता येतील ना तेवढे लिहा. ओके. जेवढे पॉसिबल
प्रॉब्लेम्स लिहिता येतील किंवा पेन एरियाज लिहिता येतील ते लिहा. राइट? वन्स यू हॅव डन दॅट, यू रँक देम इन ऑर्डर ऑफ कस्टमर प्रायोरिटी. थिंक ऑफ युअरसेल्फ ॲज अ कस्टमर अँड चेक की मी जर कस्टमर असेल तर माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? इथे पुन्हा आपला बायर पर्सोना जो आहे, तो आपल्या उपयोगी पडतो, की माझा कस्टमर कसा बोलणार, कसा वागणार, कसा विचार करणार, कसा फील करणार, दुसऱ्यांकडून कुठल्या गोष्टी तो ऐकून घेणार, हे जर आपण समजून घेतलेलं असेल, तर तो कुठलीही गोष्ट प्राधान्य देणार ना, ते आपल्याला समजायला सोपं जातं. मग प्रोबॅबली लेट्स से आवर कस्टमर सेज, "आय डोंट वांट टू वेट." माझा जो थांबण्याचा वेळ आहे ना, तो मला वाचवायचा आहे. राइट? सो दॅट कुड बी द फर्स्ट. आणि मग शेवटचं म्हणजे माझी बाकीची अजून 2 कामं होऊ शकतील, ते शेवटची प्रायोरिटी असेल. बट हिज फर्स्ट प्रायोरिटी इस आय डोंट वांट टू वेट अँड वेस्ट माय टाईम. राइट? सो रँक इन ऑर्डर ऑफ प्रेफरन्स. सगळ्यात महत्त्वाची पहिली आणि सगळ्यात कमी महत्त्वाची शेवटीची. सो प्रिपेअर द लिस्ट ऑफ ऑल these थिंग्स दॅट इस देअर. राइट? तर थोडक्यात आपला हा प्रवास जो आहे कस्टमर प्रोफाइलचा जो प्रवास आहे. सिलेक्ट द कस्टमर सेगमेंट्स, आयडेंटिफाय कस्टमर जॉब्स. त्याला कुठले-कुठले कामं करायची असतात, काय आपला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस घेऊन तो काय करतो, राइट? ते कामं करत असताना त्याला कुठल्या अडी-अडचणी येतात किंवा त्याचे कुठले प्रॉब्लेम्स आहेत, चॅलेंजेस आहेत, ते सॉल्व्ह होत नाहीयेत. राइट? तो त्याचा नॉर्मल जॉब जो आहे, तो जो करतो, तिकडे त्याला कुठले-कुठले प्रॉब्लेम्स किंवा चॅलेंजेस येऊ शकतात. टॅक्सेशनचं असू शकतं, सॅलरीचं असू शकतं, डिझाइनचं असू शकतं, टेक्नॉलॉजीचं असू शकतं, कस्टमर सर्व्हिसचं असू शकतं. तो आयडेंटिफाय हिज जॉब्स, द वर्क दॅट ही इस रिक्वायर्ड टू डू. ते करत असताना त्याला कुठले पेन एरियाज येतात, कुठले चॅलेंजेस येतात, कुठले इश्यूज येतात, ते आयडेंटिफाय करा. आणि ते जर सॉल्व्ह झाले, तर त्याचा कसा फायदा होईल? त्याला कुठले बेनिफिट्स मिळतील? यू यू आयडेंटिफाय दोज गेन्स दॅट आर देअर अँड देन यू प्रायोरिटाइज द जॉब्स, द पेन्स अँड द गेन्स. हे तिघांचं आपल्याला प्रायोरिटी करायची आहे. ओके. तिघांची आपल्याला प्रायोरिटी करायची आहे. फ्रॉम मोस्ट इम्पोर्टंट टू लिस्ट इम्पोर्टंट, राइट? त्याच्यानंतर आपण दुसरा जो भाग आहे, तो आहे व्हॅल्यू मॅप. आपण व्हॅल्यू मॅपवर येऊया. अँड व्हॅल्यू मॅप अगेन प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस हा एक भाग झाला. व्हॉट यू ऑफर युअर कस्टमर्स. व्हॉट यू ऑफर कस्टमर्स. आपण कुठला प्रॉडक्ट किंवा कुठली सर्व्हिस देतोय. कार रेंटलची देतोय, फूड डिलिव्हरीची देतोय, टूर अँड ट्रॅव्हलची देतोय, राइट? ट्रेनिंगची देतोय, वेबसाईट डिझायनिंगची, व्हॉटएव्हर इट इस आवर प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस. व्हॉट इस इट दॅट वी आर ऑफरिंग टू द कस्टमर. Then pain relievers is how exactly is our product or service solving specific problems of the customer. जितकं स्पेसिफिक तितकं चांगलं. कारण व्हॅल्यू प्रपोजिशन is about solving a particular problem, the challenging problem for the customer, right? And gain creators. जर आपला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरला, तर याचा कस्टमरला कसा फायदा होऊ शकतो? अँड इफ यू गो बॅक राइट, आपण कस्टमर पेन्स आणि गेन्स दोन्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. ते आता आपण त्याला व्हॅल्यू प्रपोजिशन थ्रू त्याला देणार आहोत. आपल्या प्रॉडक्ट किंवा आपल्या सर्व्हिस थ्रू आपण आता कस्टमरकडे देणार आहोत. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की वी हॅव टू रँक देम फ्रॉम एसेन्शियल टू नाईस टू हॅव. म्हणजे हे असलं तरी ठीक आहे, चांगलं आहे, असायला हवं. पण ते नसलं तरी काही नाही होत, राइट? सो यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इस एसेन्शियल फॉर द कस्टमर. व्हॉट इस एसेन्शियल? त्याचा वेळ वाचणं हे जर त्याला एसेन्शियल असेल, तर ही विल बी मोर कन्सर्न्ड अबाउट सेव्हिंग हिज टाईम. नॉट तुमचं सॉफ्टवेअर किती डेकोरेटिव्ह आहे, किती चांगलं आहे. तुम्ही जी किंवा पॅकेजिंग देताय ती किती त्याला त्याच्याशी काही देणं-घेणं नाहीये. त्याला महत्वाचं काय आहे? माझा वेळ वाचला पाहिजे. वाचतोय का? देन ही इज इंटरेस्टेड. सो वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इस एसेन्शियल अँड जे असेल तर ठीक आहे. ओके. हां, ठीक आहे. त्याच्यासोबत तुम्ही मला ही गोष्ट देतायत. ग्रेट. ठीक आहे. राइट. मोबाईल फोन का घेतो आपण? राइट. लोकं कॅमेरा फीचर्स-बिचर्स घेतात म्हणजे अगदी मला कधी-कधी गंमत वाटते, की लोकं लाख, 1.5 लाखाचा iPhone घेतात
आणि त्याच्यावरचे जे एवढे चांगले भारी-भारी फीचर्स आहेत ते वापरायचं सोडून लुडोचा गेम खेळतात. म्हणजे मला Apple ह्या स्मार्टफोनचा याच्यापेक्षा जास्त अपमानकारक यूज असं वाटत नाही मला कुठे कोण करत असेल, राइट? दॅट इस नॉट द मेन थिंग. एसेन्शियल फोन काय आहे? सर्व्हिस आपल्याला एकमेकांशी संवाद साधता यावा, एकमेकांशी कनेक्टेड राहता यावं. दॅट इस एसेन्शियल. काही प्रोडक्टिव्हिटी ॲप्स म्हणजे ऑन द गो मी सॉल्व्ह करू शकतो प्रॉब्लेम. दॅट इस एसेन्शियल. नाईस टू हॅव. स्टायलिश आहे, एकदम हे आहे, कॅरी करायला वजन नसला पाहिजे. ते असेल तर चांगलं आहे. ड्युरेबल असला पाहिजे फोन. बॅटरी लाँग लास्टिंग आहे. These are the things that we look for, right? So decide what is important for our customer and the service that he is hiring, right? So ही आपली व्हॅल्यू मॅपची जी जर्नी आहे, राइट? लिस्ट ऑफ प्रॉडक्ट्स एंड सर्व्हिसेस आपले कुठले प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस कस्टमरचे कुठले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणार, त्याला कसा फायदा होणार अँड यू हॅव टू रँक देम इन ऑर्डर ऑफ इम्पोर्टन्स फ्रॉम एसेन्शियल टू नाईस टू हॅव. एसेन्शियल महत्वाचे आहेत. नाईस टू हॅव असेल तर ठीक आहे, ओके, राइट? देन कम्स द व्हेरी इम्पोर्टंट पार्ट, राइट? त्यांची मॅपिंग करणे गरजेची आहे. म्हणजे आपले जे गेन्स आहेत ते त्याचं पेन सॉल्व्ह करतायत का? आपले जे पेन रिलीव्हर्स आहेत, गेन क्रिएटर्स आहेत, ते त्याचे जे एक्झॅक्टली प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करतायत की त्या प्रायोरिटीमध्ये करतायत, राइट? अँड डू द टिक मार्क्स. जिथे-जिथे सॉल्व्ह होतंय, पुट अ ग्रीन मार्क. ओके, हा पेन क्रिएटर इज सॉल्व्हिंग द jobs to be done or product or service is solving the jobs to be done. किंवा पेन जे रिलीव्हर आहेत, ते त्याचं पेन एरिया सॉल्व्ह करतायत. गेन क्रिएटर्स आहेत, ते खरोखर त्याला फायदा देत आहेत, राइट? सो हा गेन क्रिएटर, सो लेट्स से टॅलीचं जर आपण घेतलं उदाहरण, राइट? सो टॅलीचं सॉफ्टवेअर जे आहे, स्टॅट्युटरी कंप्लायन्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मला आठवण नाही ठेवावी लागत किंवा ओला घ्या किंवा उबर घ्या. मला कधीही कुठेही कार बुक करता येते. मला कार बुक करायचं किंवा कारसाठी वेटिंग पिरियड किंवा नाही बोलणाऱ्या रिक्षावाल्यांपासून माझा त्रास वाचवतो. राइट? सो दॅट इज इट इज सॉल्व्हिंग माय प्रॉब्लेम. तर ह्या गोष्टी अशा मॅच करणं खूप गरजेचं आहे. राइट? ऑब्व्हियसली दिस रिक्वायर्स अ लॉट ऑफ प्रॅक्टिस. तुम्ही व्हॅल्यू मॅप किंवा बिझनेस मॉडेल कॅनव्हास ही टूल डाउनलोड करू शकता. व्हॅल्यू प्रपोजिशन कॅनव्हास जो आहे, तो अवेलेबल आहे ऑनलाईन. तुम्ही जाऊन तो डाउनलोड करू शकता. यू कॅन जस्ट गो सर्च फॉर व्हॅल्यू प्रपोजिशन कॅनव्हास अँड यू कॅन डाउनलोड द टूल अँड यूज इट इन द वे वी हॅव डिस्कस्ड, राइट? हे काही व्हॅल्यू प्रपोजिशन्स आहेत. एव्हरनोट हा प्रोडक्टिव्हिटी सॉफ्टवेअर आहे. अ, आपलं जे डे टू डे शेड्यूल आहे, टू डू लिस्ट आहे, आपल्याला जे कुठले मेन टार्गेट्स आहेत, ते करायचे आहेत. कुठली आपली मीटिंग आहे, कधी आहे, काय आहे, राइट? सो ऑर्गनायझिंग युअर लाईफ किती सिंपल साध्या 3 शब्दात त्यांनी पूर्ण त्यांचं व्हॅल्यू प्रपोजिशन टाकून दिलेलं आहे. बेसिकली आपण आपलं जे काही शेड्यूल आहे, थॉट्स आहेत, आयडियाज आहेत, ते अरेंज करायला किंवा ऑर्गनाइज करायला स्ट्रगल, राइट? एव्हरनोट जस्ट सेज ऑर्गनाइज युअर लाईफ, राइट? Apple, iPhone, द एक्सपिरियन्स इज द प्रॉडक्ट. तुम्हाला जर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, तर त्या प्रॉडक्टमध्येच आहे. यू डोंट हॅव टू डू एनिथिंग एल्स. जस्ट बाय एन iPhone, एक्सपिरियन्स द फीचर्स अँड क्वालिटीज. आणि मी जसं बोललो, स्टीव्ह जॉब्सने खूप सुंदररित्या, चांगल्या प्रकारे ते एक्सपिरियन्स इज द प्रॉडक्ट का आहे, हे उत्तमरित्या सांगितलं. सो प्लीज अगेन गो बॅक अँड चेक स्टीव्ह जॉब्स लॉन्चिंग द iPhone. हा व्हॅल्यू प्रपोजिशन तुम्हाला पुन्हा एकदा अनुभवता येईल, राइट? Uberचं द स्मार्टेस्ट वे टू गेट अराउंड. आता Uberने खूप चांगल्या पद्धतीने ना निगेटिव्ह हे केलेलं आहे. म्हणजे जी निगेटिव्हिटी असते ती दूर केलेली आहे ना. पहिली गोष्ट म्हणजे गाडीवाले येत नाहीत, उज्जत घालतात, पैसे जास्त सांगतात, नको-नको तो त्रास देतात किंवा काही कारणं देतात, राइट? these आर ऑल निगेटिव्ह थिंग्स. These are all something that prevents the customer experience or कस्टमर एक्सपिरियन्स नाही करू शकत एक चांगला सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट. या सगळ्या गोष्टी ना तडा देत Uber has said the smartest way to get around. म्हणजे आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचं असेल, तर ते कशाप्रकारे होऊ शकतं? दॅट इज व्हॉट Uber एक्सप्लेन्स. अँड देन
you have Samsung, right? Get ready to unfold your world, right? So when you say get ready to unfold your world, Samsung is basically talking about फोल्डिंग फोन्स और फोल्डेबल फोन्स आणि ते का महत्वाचे आहेत? त्याच्यातून आपल्याला कुठला अनुभव मिळणार आहे? बिझनेस प्रोडक्टिव्हिटी ॲप्स आहेत, त्याच्यामध्ये कस्टमायझेशन्स आहेत. सीमलेस कॉल फ्री फीचर्स आहेत. त्याच्यानंतर प्रोडक्टिव्हिटी ॲप्स आहेत. तुम्ही ऑन द गो काम करू शकतात. यू कॅन यूज युअर स्टायलस टू डिझाइन अँड राइट अँड पेन युअर थॉट्स, राइट? अनफोल्ड युअर वर्ल्ड. आता हे 2 गोष्टी आहेत इथे. एक अनफोल्ड युअर वर्ल्ड म्हणजे तुम्ही जी काम करायची पद्धत आहे, ती बदला. कारण Samsung Galaxy फोल्ड इज देअर, राइट? आणि दुसरा अनफोल्ड लिटरली म्हणजे तुमचा जो फोन आहे तो फोल्डेबल आहे, तो अनफोल्ड करा. Right? So you look at how the value proposition has been conveyed through simple words and rather simple words. व्हॅल्यू प्रोपोजिशन मध्ये खूप महत्वाचे 3 घटक आहेत, राइट? एक जी आपली हेडलाईन आहे. जसं ऑर्गनायझिंग युअर लाईफ इज अ हेडलाईन. त्याच्यानंतर छोटासा एक पॅराग्राफ असतो नॉर्मली, मी घेतलेला नाहीये इथे. कधी-कधी छोटासा पॅराग्राफ असतो, की ते फीचर्स काय आहेत किंवा काय बेनिफिट्स आपल्याला मिळतात, राइट? अँड देन यू विल हॅव अ व्हिज्युअल ॲड ना. जसं Appleचं तुम्ही न्यूजपेपर उघडलं, तर ते फोन येईल टायटेनियम करून किंवा हे केलेलं असेल, राइट? इट गिव्हज अस दॅट एक्झाम्पल. आणि तुम्ही ते चेक करा. चेक आउट दोज ॲड्स दॅट कम इन द न्यूजपेपर किंवा टीव्हीवर किंवा YouTubeवर आपण बघतो, राइट? इट विल हॅव अ नोट और अ हेडलाईन जे ऑर्गनायझिंग युअर लाईफ. त्याच्यानंतर चांगले व्हिज्युअल्स असतील आणि थोडक्यात ते 1, 2, 3 सेंटेन्समध्ये दे विल नरेट व्हॉट द व्हॅल्यू प्रपोजिशन अँड द की बेनिफिट्स दॅट दे आर ऑफरिंग, राइट? So that's it for today. Thank you very much for joining, and please remember to like, share, and subscribe to Monday Musings. Thank you once again for being a part of this journey. Next time, we will try and talk about the channels which are important for reaching out to various customers and how do the channels benefit us. That is what we will be discussing. Thank you. रेकॉर्डिंग थांबवलं का?